श्री स्वामी समर्थ ह्या गाण्यासाठी बघा पारकर प्रोडक्ट मिडगाव यांच्याकडून 151 रुपयांचं बक्षीस आहे. लाख लाख आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष बाप्पा फाटक यांच्या स्मरणार्थ तात्या फाटक यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आलंय. लाख लाख आभार मानतोय, धन्यवाद. या ठिकाणी कैलासवासी बाप्पा फाटक त्यांच्या पवित्र आणि पुण्य आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी स्वयंभू रामेश्वराच्यांनी प्रार्थना करतोय. हॅलो बुवा, सुरुवातीला एक फरमाईश आहे ती पूर्ण करूया. स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी, माझे दैवत स्वामी, माझे दैवत स्वामी समर्थ. स्वामी तुम्हामुळे दैवत स्वामी, माझे दैवत स्वामी. अतिशय सुंदर अशी सुरुवात करा बुवा. प्रथमतः सुरुवात सुंदर प्रकारे बुवा 35 मिनिटाच्या कालावधीत बुवा सुरुवात झाली. संदेश नाईकधरे बुवा तुमच्याकडे वळतो. प्रथमतः राहता राहिला विषय बुवा की सुरुवातीला बुवा सांगितलं मी काय साऊंड वाले कसा वाटतं की कुठल्या तरी गावात कार्यक्रम असू दे बुवा आणि त्याचं साऊंड वाजू दे. एक शब्द म्हणजे त्याच्यात काय वाईट नाही बुवा. मी एकदाच म्हटले ती हगवान म्हणून 50 वेळा चगळला जोगाने. तुझ्या माहितीसाठी बुवा तुका सांगते काय बुवाने काय सांगितलं. पडयेतलो बुवा तू काय माका एकच पण तुझं बसा. अरे ज्या माणसाने तुका भजन क्षेत्रात भजन कसा करू हवा आणि चांगल्या पद्धतीचे बुवा तुला त्याने स्टेज दिले पुजारी बुवांनी, त्या माणसाची तू इज्जत आज भिजत घातलं. काय बोललोस तू की त्यांना पडयेतलो बुवा म्हणून सांगितलं. बुवा आजपर्यंत 20 ते 25 कार्यक्रम केले बुवा मी स्वतः त्या माणसासोबत. त्या माणसाने फक्त सांगायचा एक तरी शब्द बुवा अरे तुरे नावाने किंवा आणि अपशब्द काय बोललं म्हणून तिने सुरुवात एक वावा केला नाही. बुवा माका 2 बुवा माका सोबती हत असं माका मी विचार पण करत नाही बुवा. माका 4 असे माणसं तरी भेटले ना समोर तरी माझ्याकडे कॅपॅसिटी आहे बुवा की त्यांना थांबूची. अरे काय एकदम झाला काय ते तुका सांगतात खनीवरचो बुवा. तू खनीवरचो पण नाही लक्षात ठेव. तुका सांगते तो काही सुरू असतो पण बुवा तुमच्याकडून कोण शोभत नाही ना बुवा. हुजारे बुवा तुम्ही पण काय सांगितलात की भांड्यांचं म्हणता कातो 10 रुपये म्हणता तू माका दे. बुवानी सांगितलं नाही तुका. तुका लाज नाही वाटत. बुवानी सांगितलं तुला की माका 10 रुपये दे. विंबार हंतय म्हणता तुका घासतय. हो बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय. एक वेळ तो कातो पांढरो होईल पण ह्यो माणूस उभ्या आयुष्यात कधी पांढरो होऊ शकत नाही लक्षात ठेवा. त्या रूप येत असाचा काळो आता गरज आमका तशी आता का कलमात. बुवानी सुंदर प्रकारे बुवा भजन केलं तुम्ही. मी भजनाला नाव ठेवणारा कोण एवढं मोठं पंडित नाही मी बरोबर ना. पण बुवा आपण काय बोलतो पण बुवा एक त्या बुवांचा मला एकाच आवडला बुवा. काय सूर्य उगवला प्रकाश पडला. मी वाटच बघित होते पण आज तुम्ही थांबलाच त्याच्यावर. पण तुमचं वळंबू आज काही बाहेर येलो नाही. तर तो जर वळंबू जर
तो वळंबो जर आज येतो तर कांडात लावू दे त्या वळण बॅग मी बुवा आज प्रतिष्ठित बुवा बुवा बरोबर ना आज ए सोन्या तुझ्या अंगार जेवढे केस नाहीत ना लक्षात घे तुझ्या अंगार जेवढे केस नाहीत तेवढे त्या माणसाने बारीक केले ना तकडच्या माणसाने आपल्या दोघांची विद्वत्ता नाही तेवढी एवढी कार्यक्रम अजून करूची बुवा ह्या तुझ्या माहितीसाठी सांगतोय ज्या माणसाने तुका हातात धरून चांगले चांगले गाव फिरवल्यान स्टेज दिल्यान त्याच माणसात तू अपशब्द बोलतो म्हणजे 45 काय 52 मिनिटं तू सुरुवातीक घेतलं म्हणजे माका भटियाने खेळा घालले नाही तुका काय वाटतं की माका बोलता येत ना अरे तुका नेहरी खाय मधी बोलाय माका जाऊ नको मधी बोलायचं नाही खनी वैले बुवा मधी बोलायचा नाही पडियतलो बुवा बघ बाबा बाहेरचो बुवा ना बाहेरचो म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे पण नाही बोला रे बुवा तुमका दोघवले का तुम्ही बुवाने सांगितलेले तुझे जाईत दिले बरोबर तुमका दोघवले का इंदुलेखा ऑइलची गरज आहे इंदुलेखा ऑइल का तुका माता का नाही समजा तुका बाकी कुठली येतात ती बरोबर समजतात तुका किती आज खास जुट्टा ना तुका तुझी आज खास मी खान जाऊ ना आधी 2-3 फरमाईश होती आधी पूर्ण करूया अरे बुवा अरे काय आपण बुवा सांगतो अरे नालायकांमध्ये बसून बुवा आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा या आमच्या हरिनामात येऊन टाळ वाजवा बुवा लोक मरेपर्यंत माऊली नावाने ओळख केली आपल्या हरिभाजनाची दाखवत आहे बुवा वास्तविकता आहे बुवा बॅरल लावली लगाव खूप सुट्टी पाहो कांदा लावली बॅरल लावली बुवा आज महिला वर्ग म्हटल्यानंतर आज बघा ना ताट मानेन आज बुवा एआयचा जमाना आहे जसा फोटो एडिट करता येतो ना बुवा चांगल्या पोज वरती तसं बुवा एआय वरती अर्ध नग्न पण त्याच्यात करू शकतात बुवा हा जमाना ही वास्तविकता आहे बुवा अरे सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्यांनी आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये खाली जाऊ दिली नाही बुवा बरोबर आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला ज्यांनी कलंक लावू दिला नाही बुवा त्याला सुशिक्षित म्हणावं लिहून घे नोट डाऊन 52 मिनिटांचं बुवा तुम्ही गण भजन आणि रोटेशन आपला रुपावळ 52 मिनिटात बुवा 48 मिनिटं घालवलं टायमिंग लावून 36 मिनिटात दिलंय अरे वेळेचे पक्के ना बुवा 36 मिनिटात तुझ्या दिले पण बन मध्ये बोलायचा नाही मी सांगल्या सुरुवाती काय होत होता तुझ्यात नाही माझ्यात तू एक काम कर भारी झाली ना की सकाळी पेटी ठेवलंस की वाज जरा तकडे काळेश्वरापासून असं तुझ्याकडे पड किती सुटला आता तुझा तू तकडे काही कांबे बसून बॉम्ब वाटताय बुवाने सांगितलं की बुवांचे गोळी संपले माका कसला आजार नाही अजूनपर्यंत बाबा या पांडुरंगाचं नामस्मरण जवळ जोपर्यंत बुवा मुखात तोपर्यंत कोणता आजार माका होणार नाही आणि झालो तरी तू 1.5 दिवसाचं लक्षात ठेव हो त्या दिवशी असं झाला भुवानी सांगितलं नाही काय बाबा पैशाचा उगेच केला हो आज नाही तुम्ही काय बोलायचं आज माका वाटतं की आता गजर पण ते वारकरीतच करतास की काय बुवा पैसो काय माका सांगा ना आयुष्यात नाव कमवण्यासाठी बुवा आपलं आयुष्य जातं आणि नाव घालूक सेकंद एवढे 200 रुपये तुमका येईल बरं गांधीजीचं फोटो तुमका तुमचं आता थोडा मोदी मीटिंग घेतलं सांगतो नाही थोड्या दिवसांनी आपल्या बाजूक समोर त्यांचं फोटो लावू बुवा तुमच्याकडून नाही ना अपेक्षा आज प्रतिष्ठित बुवा तुम्ही म्हटल्यानंतर बुवा तुमच्याकडून आम्ही चांगल्या गोष्टी घेतो मी नाही बोलू शकता तुमका 100% बोलू शकते काय तुमका माहिती मी कितपत बोलू शकते बुवा ह्या का काही निर्णय साधा चुकी का किती बोललं तरी त्याला काय फरक नाही म्हणजे माका असं वाटतं बुवा की तुमका दोन्ही बुवांका घराकडे न्यायचो पाटार बसवायचो मस्तपैकी डाळ भात लोणचा उजून बिजून संध्याकाळी खायचं तरी कोंडकात देऊन बुडवायचे सळसळतं रक्त बुवा मुखात 100% काय म्हणजे अपशब्द येणार नाही स्वामी समर्थांवर गाणे वैशाली खड्डक 200 रुपये मुंबई यांच्याकडून 200 गरबांचं बक्षीस लाख आभार मानतोय धन्यवाद बुवा खूप आहे ना बुवा बोलण्यासारखं कारण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का वास्तविकता आहे काय तू म्हणता तू तारा नाईक बरोबर बसतो संडासाच्या पाटल्या धारा असू दे बक्षिसांचा लय बाबा ह्या खेळा पण बुवा बक्षीस बिक्षीस काय नाही पण आपल्या फरमाईश आहेत ना बुवा तुझ्या काळजात टेकवलं या गाणं त्या गाण्यावर तू माका चिडवलंस ना त्या गाणं आता जो पुढचं चरण आहे तुझ्या काळजात नाही ना टेकवलं तर सुशांत होईल ना घरात बिदगी बाबा संबंध चांगले आहेत बुवा इकडे आपले माका पाकिट नको पैसो नाही कधी बघलं पण माणूस बुवा बघितलो लक्षात ठेवा पैसो कोणी कमवतो
तुका किती रुपये दिले तुझा पोट भरा तरी माका सांग. तुका किती रुपये दिले तुझा पोट भरा माझ्या राहतो ते तुका देऊचे नाही. पेडगाव गावचे पकवाज जाधव कालिदास लोके या होते गणेश गल्ली यांच्याकडून सुशांत जोईल बुवा यांसाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. घे रे बाबा फरमाईश आहे ते घे. बुवा असं समजू नको बुवा की माका बोलते येत नाही. मी 100% बोलणार. काय ते एका माका आपटानं मारा बघू माका काय फरक पडत नाही. माका गुरुचाच मी करणार. बरोबर ना. कारण बुवा दुसऱ्या दिवशी त्या माणसाला सांगूची गरज नाही. 100% होत नाही शो तिकडून. पण तू त्यांना पडियत लोक बुवा म्हटलंस या माका पैसून मी रडत होतोय. काळजात माझ्या ठार लागलेलेच पण जॅकेट 500 रुपयाचं म्हणून सांगलं तर काढताय ना काढून दाखवलं नव्हतं रडत होतंय. तुमका कोण असं बोललो ना तर माका लय वाईट वाटतं. आई शपथ तुम्ही पण एक ठिकाणी बुवा तुम्ही चुकलास की काय सांगितलं तुम्ही या माणसात की झिला सर पोचतो तू माका बापसाक शिकू नको. आम्ही ढोकरा कोपरा काय बोलली ती तुमची तुमका माहिती म्हणून सांगलात ना. मग तुमका काहीच वाटलं नाही. माका बोलला चॉकलेट बॉय म्हणून सांगलास ठीक आहे. चॉकलेट बॉय म्हणता मी होय आणि थेडच्या काय त्याच्या पुढे सांगितल्याने बुवाने की माका म्हणता तुझ्याकडे लगीन करणं असं वाटतं. पुढता काय तुमका काय वाटत नाही. एका बाजून बुवा चांगला बोलायचा आणि दुसऱ्या बाजून असं नाही ना काय असं तर स्ट्रेट फॉरवर्ड बुवा आम्ही बोलतो. बरोबर ना. घे रे. दाटली आया कंठाशी अर्थता हिया जरा स्वामी समर्थ. दाटली आया कंठाशी अर्थता हिया जरा स्वामी भेटीसाठी माझा अडकलाया श्वासरा. स्वामी भेटीसाठी माझा अडकलाया श्वासरा. चक्र हे जन्मो जन्मीचे चक्र हे जन्मो जन्मीचे चक्र हे जन्मो जन्मीचे हे दया निघालो स्वामी रंगिना हो स्वामी आया कंठाची अर्थकाही आजर काटली आया कंठाची अर्थकाही आजर. स्वामी भेटीसाठी माझा अडकलाया श्वासरा. स्वामी भेटीसाठी माझा अडकलाया श्वासरा. चक्र हे जन्मो जन्मीचे चक्र हे जन्मो जन्मीचे चक्र हे जन्मो जन्मीचे हे दया निघालो स्वामी असं धन्यवाद. कारण बुवा एकच सांगेन बुवा माणसाचे बुवा केस गेले तरी चालतील पण माणूस गेलेले केस असतं नाही. बरोबर. आपण एकमेकांना भांडणं म्हणजे बुवा भजन नाही ना. अरे असे कितीतरी पॉइंट आहेत बुवा बोलण्यासारखे. बरोबर. कारण आज इथे बघा लाडक्या बहिणीपेक्षा तुझ्या लाडक्या बहिणी क्रीडा आग घालते कांडा लाव. लाडक्या बहिणीपेक्षा बुवा तुझ्या माहितीसाठी सांगतो लाडक्या बहिणीपेक्षा या माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित बहिणीची गरज आहे. लक्षात ठेवा. कारण आज त्या दिवशी एक अशी दुःखद घटना त्यांच्या वडिलांसोबत त्या पोरग्याचा वाद झाले. बरोबर ना बुवा. वडिलांसोबत त्या पोराचे वाद झाले म्हणून त्यांच्या पोरीवरती 3 वर्षाची चिमुकली. सांगली काय नाशिकची गोष्ट आहे. हे सांगा ना भजनाच्या माध्यमातून. तू खनी होईलो तू बडी येतो हे बुवा नाही. ह्याला भजन नाही म्हणू. आणि भजन तुमच्यासारख्या शिकूक नको बुवा. आज नवीन जरी असले तरी बुवा काहीतरी समजतं आपल्या की मायबाप भजनी श्रोत्यांपर्यंत चांगली गोष्टी कशी शिकूक हवे ते. बरोबर ना. कारण बुवा सांगण्याचं तात्पर्य की त्या 3 वर्षाच्या मुलीवरती त्या नराधामाने 16 वर्षाच्या मुलाने तिच्यावरती अत्याचार केला. का बुवा की स्वतःच्या त्या बापसा वांगडा त्याचा भांडण नाही. कुठे आहे माझा महाराष्ट्र मला सांगा. वास्तविकता आहे ना बुवा. अरे सांगण्याची गरज आहे काळाची. रील स्टार आहेत अर्धनग्न हे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्धनग्न हे रील स्टार झालेत आणि तुझ्या माझ्यासारखं कलाकार रस्त्यावर इलो बुवा. बरोबर ना. आज आपला तो काय त्याचं नाव ओम नाईक धुरे बुवा 320 कॉलेज मधून बरोबर ना 320 कॉलेज मधून बुवा आपल्या स्वतःच्या आवाजावरती आपले SS केळकर कॉलेजला 2 सुवर्ण पदक
गोल्ड गोल्ड आपल्या त्याला दिले, आपल्या कोणाला एसएच केळकर कॉलेजला दिले, म्हणजे त्याच्यासाठी जोरदार बुवा टाळ्या झाल्या पाहिजे. बरोबर ना? सांगायची गरज आहे बुवा. तुमच्या कोरस मध्ये जो बुवा बसतोय, कोणाचा वावा केला म्हणजे आपल्या खंडका पडणार असं काय बुवा गोष्ट नाही. कधीतरी कोण मारित असत तर मारून घ्यायचा. परमेश्वर बघता, ते दत्त बघतो. बरोबर ना? 100% ते त्याला त्याची शिक्षा देणार. कर्म बुवा. अरे हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय. या कलियुगात मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय, जिवंत माणूस या पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस या पाण्यावरती बोत तरंगतोय. ही वास्तविकता. या कलियुगात आपल्या फुकट काय नाही. या कलियुगात आपल्या फुकट काय नाही. कारण आपण जो पहिलो घेतलेलो श्वास सोडल्याशिवाय बुवा आपल्या दुसरा श्वास घेता येत नाही. परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिलेली आहे. बरोबर ना? टाचणी पडली तरी आवाज येतोय. ते हसूसाठी ते हसूसाठी तुझा पण काय काम पण बुवा नाही बरोबर सांगितलं की. तर तू गाणं म्हटलंस तर काय होते, तू काय अर्थ काय असू दे. मी गायना कोणच्या नाव ठेवणार नाही, एवढं बुवा मोठं नाही मी. बरोबर बुवा सांगायची गरज आहे. असू दे, ठीक आहे. कारण बुवा वेळेला महत्व आहे. तुमच्या माहितीसाठी बुवा सांगतो दोघांच्या पण. बुवा तुमच्याकडून माका अशी एक बुवा शिकवण चांगली मिळाली. असू दे, ऐकलास? परमेश्वरान या सृष्टीमध्ये अनेक प्राणी निर्माण केले. माणूस एक एकमेव असो प्राणी. या 2 पाय असो ताट. आणि या सृष्टीमध्ये परमेश्वरान 4 पायाचो प्राणी ह्यो आडवं चालवल्याना. बरोबर ना? बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत दिलेली आहे. बैलाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे. गाढवाची ताकद त्याच्या खांद्यात दिलेली आहे. घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे बुवा. बरोबर ना? मगरीची ताकद शेपटेत दिलेली आहे. माशाची ताकद देखील शेपटेत आहे. पाण्यात माणूस एकमेव असो प्राणी आहे. त्याची ताकद या डोक्यात दिलेली आहे. म्हणजे खय पाठी मेंदवा ती अक्कल हे खय खाय बोला भाई. आता लक्षात घे. 42 मिनिटं काढली म्हणून झाला नाही. वेळेला महत्व आहे. अरे हे बघ किती फरमाईश आहे. गुगल पेच्या माध्यमातून आमचे संतोष पाठव त्यांचं सर्जा बैला बुवा आहे ना 100% क्वालिटी आहे. 100% गजर केलाय बुवा. गुगल पेच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. त्यानंतर माझा मित्र मिस्त्री त्याने मला 200 रुपये टाकले. म्हणजे कुठल्या गाण्यात तुझ्या काळात भिडवता येतात पुढे डायरेक्शन माझे. तू काही घाणेरडी सवय मध्ये मध्ये कुठं दात पाडतं, लक्षात ठेव. असं ते. कारण सांगायचं तात्पर्य एवढंच. एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला जाऊन विचारा. एका महिन्याचे महत्व 9 महिने गरोदर असलेल्या त्या स्त्रीला जाऊन विचारा. एका दिवसाचं महत्व 400 ते 500 रुपयाची मोलमजुरी करणाऱ्याला त्या मजूरदाराला जाऊन विचारा. एका तासाचं महत्व एसटीची वाट बघत असलेल्या ते वाट सगळं जाऊन विचारा बुवा. एका दिवसाचं महत्व म्हणजे एका मिनिटाचं महत्व कामाला जाणारा त्या ट्रेन चुकलेल्या कामगाराला जाऊन विचारा. आणि बुवा एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या त्या धावपटूला जाऊन विचारा. म्हणून वेळेत महत्व देऊ शिक. तिरंगी म्हणून वाचलं नाही तर तुका माहिती या जनावर काय करू शकतं. लक्षात. आणि माझं गाव पडलो त्यामुळे झाकली मुठ 1.25 लाखाची ठेवते नाही ते म्हणते आमचंच बुवा पागला. त्यामुळे ठीक आहे. फरमाईश तर खूप आलेत बघा या ठिकाणी. बेडगाव गावचे सुप्रसिद्ध खलनायक चेतनजी लोके यशवंतवाडी यांच्याकडून पुनश्च 101 रुपयांचा बक्षीस झाला. लाख लाख आभार मानते. धन्यवाद. खूप काही बुवा गाणी आहेत. 100% बुवा बुवानी सांगितलं. एक मुद्दा बुवांचा क्लिअर करतो आणि या ठिकाणी जास्त न बोलता गजराला सुरुवात करतो बुवा. कारण बुवाने सुंदर प्रकारे बुवाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर ना? कुठले कोणाची पायरीवरती नाव होत आता काय बोललं? इंदुलकर हिरोजी इंदुलकर आहे ना. मग तुका सांगता येत नाही की महाराज छत्रपती शिवाजी महाराज गडावरून खाली येत होते. म्हणजे काय त्यांच्या पायाची धूळ त्यांच्या नावावरती लागत आहे. म्हणजे बुवा त्यांनी विचार कर आयुष्यात त्या माणसान काय कमवलं नसत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची आपली तेवढी विद्वत्ता नाही बुवा. लक्षात घे. तुझ्या माहितीसाठी बुवा सांगतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज होणा कोणतं तरी काम नाही. आज एक मंदिरावरती कळस दिसतात ना बुवा ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. बरोबर ना? कारण अरे अफजल खान नमाज पढायला बसलेला होता आणि त्याचा एक साथीदार त्याला येऊन काय सांगतोय बुवा, हुजूर छत्रपती शिवाजी महाराज का निधन हो गए. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय म्हणून त्यांचा एक
सहकारी येऊन सांगतोय तेवढ्यात त्या अफजल खानाने आपला नमाज थांबवला आणि असा दोन ढोपरावर उभा राहून आपलं मुलं खाली ठेवून आभाळाकडे हात केले आणि काय सांगितलं, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा छत्रपती शिवाजी महाराज के पास है. ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे बुवा. बुवा एकमेकांच्या घरादारापर्यंत जाऊन भांडणं केली म्हणजे बुवा भजन नाही ना. ठीक आहे बुवा, या ठिकाणी एक फरमाईश होती तेवढी पूर्ण करतो आणि एक तेवढं गाणं पूर्ण करून बुवा या ठिकाणी गझलला सुरुवात करतोय बुवा. धन्यवाद. मी निघालो तुम्ही येता का, शेवटी लावायसाठी मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईना भेटाया तुम्ही त्यानंतर दुसरी फरमाईश बघा. या ठिकाणी आमचे संतोषजी भाटक त्यांच्याकडून फरमाईश आले बघा. लेटेस्ट चालू आज हे हा डिसेंबर महिना किंवा जानेवारी महिना म्हटलं तर मे महिन्यापर्यंत बुवा लग्न बरोबर. त्या लग्नावरती जे एक चाल आहे बुवा आणि त्याच्यावरती एक बुवा 500 रुपयांचं बक्षीस मला या डीजेपीच्या माध्यमातून एक चरण थोडक्यात. लेकई कोणती एक दिली परक्या घरी हो जातेला मिठ भाव नगरीत सर्जाला चर्चेत, मिठ भाव नगरीत सर्जाला चर्चेत, नाव गाजवलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात. नवीनच बैल म्हणतात एका बक्षिसाचा मानकरी तो बैल आहे म्हणून काय म्हणतोय बघा. एका बक्षिसाचा मानकरी तो झाला, एका बक्षिसाचा मानकरी हो तो झाला, संतोष भटक व्यक्ती मालक म्हणून धडकला. एका बक्षिसाचा तो झाला, एका बक्षिसाचा मानकरी तो झाला, संतोष भटक व्यक्ती मालक म्हणून धडकला.
थोडक्यात एक गाणं आहे तेवढं म्हणतं पूर्ण करतो आणि त्या ठिकाणी गाजनाला सुरुवात करतोय. फुलले रे शनमाज 200 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी या बिडगाव नगरीतील माझा मित्र वेस्त्री बंधू यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आलं या गाण्यासाठी. त्याची फरमाईश आहे पूर्ण करतो आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. थोडासा लेवल इफेक्ट दे. मेदीने ओ शकुनाच्या मेदीने फुलले लाच त्याच्या काळजासाठी तुझ्यासाठी आहे खास. रीत ही प्रीत ही उमजेना जडला का जीव समजेना. अंगार येऊ खया गुलाब घेऊन अंगार येऊ खया असा गाणं म्हणायचा. येड्या गोंबाळ्याचा काम नाही तसं नाही. झाला तुझा लगेच झाला. रिधई प्रीतई उमजेना जडला का जीव समजेना. कशी सांगू मी माझ्या मनीची कथा ठीक आहे. या ठिकाणी गजराला बोल सुरुवात करतोय. चुकून तुम्हाला दोन्ही बोलांसाठी जर काही मोकातून बोल शब्द गेला असेल तर तो माझ्यापाशी द्या. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. थोडक्यात या ठिकाणी गजर सादर करते. नाही कळला गुन्हा बाप ओ नाही कळला गुन्हा बाप जाना बाप नवे शाप. नाही कळला गुन्हा बाप जाना बाप नवे शाप. बाप जीवनाचे सार बाप जीवनाचे सार बाप कुटुंबाधार कोणताही नवस करून न पावणारा देव म्हणजे बुवा आपला बाप आहे. बरोबर ना. म्हणून बापाचा गजर या ठिकाणी साजरा करण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. म्हणून काय म्हणते बघा. 9 महिने होती मोठी सांभाळी ते बाळा झोप नाही चिंता 2 दिवाची बापाला. आनंदाने साई आई प्रसूतीच्या काळा देव दोगा बाप विनवी तो देवाला. आनंदाने आई काय म्हणते तिच्या जेव्हा पोटामध्ये तिचं बाळ असतं तेव्हा 2 जीवांची काळजी करणारा देव माणूस म्हणजे कोण असेल तर बुवा या ठिकाणी
आपले वडील आहेत. कारण बुवाने सांगितलं, संदीप पुजारी बुवा बोलता बोलता बोलून गेले, त्याचं खास कारण म्हणून तुका बोलले ते बुवा गेला आपला शिकूचा नाही, खास त्यांच्यासाठी योग जरा. ओके, म्हणून काय म्हणतोय बघा, सुखी ठेव दोघ बाप विनवी तो देवाला, बाळ पाहता नवरे आनंद परावर, बाळ पाहता नवरे आनंद परावर. संस्कार देते आई, हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. बरोबर ना? त्या आत्मा व परमात्मा यांचं एक रूप म्हणजे कोण असेल तर ती आपली आई. म्हणून काय म्हणतोय बघा, संस्कार देते आई त्यांना तो बाप देई, आईचे दिसते माया बापाचं प्रेम नाही. घराची वस्त्र चाले तो अनवाणी, हौस मौज बाळाची पूर्वी क्षणोक्षणी. चंदना परी बाप बघाजी दे जन्मभर, चंदना परी बाप बघाजी दे जन्मभर. बिना मन शिकलो, काळाची बुवा गरज आहे. बरोबर ना? कारण आपण भजनाच्या माध्यमातून आपली आई काय आपण सांगतो, पण वास्तविकता बुवा आहे की आपला बाप देखील काय ते भजनाच्या माध्यमातून मायबाप भजने श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. तर काम कोणतं असेल तर भजने बुवा ला 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 ला. भोगीन सुसंजन लेक सून मोठ्या घरची डोळ्यांनी पाव, आयुष्याला होत्यांना त्यांनी शतायुषी व्हावं. काय सांगतो हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये या भजनाच्या माध्यमातून कितीतरी चांगल्या गोष्टी बुवा सांगितल्यात. बरोबर ना? कारण बुवा सांगण्याचे तात्पर्य बुवा जेवढे, म्हणून सांगतो की आपण एकमेकांबद्दल भांडण्यापेक्षा बुवा आपण आपल्या मायबाप भजनी श्रोत्यांपर्यंत लाडकी बहीण, बरोबर ना, काळाची गरज आहे सुरक्षित बहिणीने, तिथे आपण कुठेतरी चांगल्या गोष्टी बुवा सांगूया. बरोबर ना? म्हणून काय म्हणतोय बघा, एक सून मोठ्या घरची डोळ्यांनी पाहाव, आयुष्य लाभो त्यांना त्यांनी शतायुषी व्हावं. शपथ बाबांची कधी येईन ओठावर, शपथ बाबांची कधी येईन ओठावर. आठवीते देवकी अन कौशल्य माता, विसरलो वसुदेव दशरथ. जिजाऊने घडविले वीर शिवराया, आयुष्य लाभो त्यांना त्यांनी शतायुषी व्हावं. या ठिकाणी गजराची या ठिकाणी थोडक्यात शांतता म्हणजे काय म्हणते बघा, प्रमद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार, प्रमद विनवितो तुम्हाला, प्रमद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार, प्रमद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार. या ठिकाणी सन्माननीय या गजरासाठी बघा वेळ आहे म्हणून गोवा शॉर्ट अँड शूट मध्ये ओंकार मयेकर आणि या ठिकाणी सन्माननीय नरेंद्रजी खोत
यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार मानतोय. मग काय म्हणतो बघा. पाप जीवनाचे सार हो, पाप जीवनाचे सार बाप कुटुंब व वेळेला महत्व आहे बुवा.